एखाद्या माणसाला ॲनिमल्स किंवा बर्ड्स यांची भाषा येते आणि ते त्याच्यासोबत असतात, हे कसं आपण जाणू शकतो? हे पतंजलीजींनी आपल्या विभूतिपादमध्ये 17व्या सूत्रात सांगितलं आहे. पक्षी, प्राणी यांची एक वेगळी लँग्वेज असते आणि ही लँग्वेज आपण ग्रॅब करू शकतो. कशी ग्रॅब करू शकतो? तर त्यात त्यांनी सांगितलं आहे की जर आपण पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या जर त्यांच्या लँग्वेजवर आपण संयम केला तर आपण डेफिनेटली ही लँग्वेज ग्रॅब करू शकतो किंवा ही इंटरप्रिट देखील करू शकतो किंवा कम्युनिकेट देखील करू शकतो. ते कसं? संयम म्हणजे काय? संयम म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय? धारणा म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन आहे फेथ म्हणजे विश्वास, कॉन्सन्ट्रेशन आणि पूर्णपणे आपलं मन त्याच्यात टाकणे. हे तिन्ही गोष्टी जर आपण कॉन्सन्ट्रेट केल्या, एकवटून आणल्या आणि आपण त्या ॲनिमल्सचा किंवा त्या पक्षाचा जो शब्द आहे, जे त्याचं ओरडणं आहे, जो त्याचा किलकिलाट आहे किंवा जे त्याचं हंबरणं आहे प्राण्याचं, त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण त्या प्राण्याच्या विचारांचा, त्या प्राण्याच्या बोलण्याचा आपण संबंध लावू शकतो. आणि हेच पतंजलीजींनी आपल्या विभूतिपादच्या 17व्या सूत्रात म्हटलं आहे. ते काय म्हणतात की शब्दार्थ प्रत्यय अनमित इतरेत आराध्यासात संकरस्तत् प्रविभाग संयमात सर्वभूत ऋतज्ञानम. म्हणजे शब्द, त्याचे विचार, त्याचे आचरण, त्याचं कम्युनिकेशन, हे सगळं काही आपण जे काही ॲनिमलचा किलकिलाट आहे, त्याची लँग्वेज आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून, त्याच्यावर संयम साधून, म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी लावून आपण अवगत करू शकतो. ही एक सिद्धी आहे. धन्यवाद.